चिठ्ठी उचला. बडा गणपती बाप्पा. खरं तर प्रारंभ आणि शुभारंभ म्हणजेच आपण नेहमीच त्या परमेश्वराला हाक मारत असतो. आणि आज देखील त्या भगवंताला परमेश्वराला हाक मारून आपण कार्यक्रमाचा आरंभ करणार आहोत. आरंभी विनंती करू गणपते विद्या दया सागरा, अज्ञानत्व अरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, दुःख दरिद्र क्लेश अवघे देशांतरा पाठवी, हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. असं म्हणताना श्री गणेशाला पहिली हाक आणि त्यानंतर खरं तर महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना देखील मानाचा मुद्रा असेल. झाले बहु होतील बहु परंतु या समा. खरं तर मंडळी आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे तो म्हणजेच प्रीमियर लीग. चला रितेश आता लागून आपण समोर यायचं आहे. तसेच आपले प्रेमनाथ पाटील असतील, पराग ठाकूर असतील. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की. यस आवाज पराक्रमाशी. खरं तर या भूमीला आध्यात्मिक वारसा अनेक वर्ष जपलेला आहे. अशी आध्यात्मिक भूमी म्हणजेच संत शिरोमणी गोपाळ काकांची पुण्यवान पवित्र अशी भूमी, गिरोबादेवांचा वर्ग असतो त्या भूमीला लाभण्याची भूमी आहे. आणि अशा भूमीमध्ये पाचपाडा प्रीमियर लीग पर्व 5 या पर्व 5चा उद्घाटन सोहळा सन्माननीय आदरणीय मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत असताना अशा या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष सन्माननीय आदरणीय पाचपाडा ग्रामसभा ग्रामस्थ मंडळाचे विद्यमान अध्यक्ष भालचंद्रजी पाटील यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे सन्माननीय आदरणीय वीरनाथी साहेब यांच्या शुभ हस्ते होताना पाहायला मिळते. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आपल्या ग्रामसुधारणा मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय अनंतजी पाटील साहेब यांचे देखील शुभागमन या ठिकाणी आहे. रितेश दादाला विनंती असेल आपण ही या ठिकाणी जोडले जावे. इतर सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण सगळ्यांनी या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. अजूनही 80 कव्हर करा. बीएन टायगर्स अंगावर येईल बरोबर. भरपूर जागा आपल्याकडे. कव्हर करा अजून जोरदार टाळ्या आणि टाळ्यांच्या गजरामध्ये फीत कापली. पाचपाडा प्रीमियर लीग पर्व 5 या 5 पर्वाचा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. विलोभनीय चित्र 364 नव्हे तर 65 दिवस आपल्याला आठवणीत साठवता येईल. यस पडताच एका बाजूला आपण पाहतो आहोत मान्यवरांच्या शुभागमन आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा यशांचं पूजन सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते होत असताना प्रेमनाथजी पाटील या लीगचा आधारस्तंभ ज्यांना म्हटलं जात आहे तसं प्रेमनाथजी पाटील, त्याचप्रमाणे बेलटकी साहेब यांच्या शुभ हस्ते देखील यशांचं पूजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. तसेच उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष भालचंद्रजी पाटील यांच्या शुभ हस्ते देखील यशांचं पूजन आपण पाहतो आहोत. आणि श्रीफळ वाढलं गेलंय प्रेमनाथदादा पाटील यांच्या शुभ हस्ते यशांचं पूजन होताना पाहायला मिळतं. आणखी एक श्रीफळ बेलटकी साहेब यांच्या शुभ हस्ते वाढलं जाईल. तसेच आणखी एक श्रीफळ वाढण्यासाठी सज्ज आहेत भालचंद्रजी पाटील. उद्घाटन या ठिकाणी होत असताना आपण पाहतो आहोत चित्र या आठवणी प्रत्येकाच्या मनामध्ये साठवताना पाहायला मिळतील. म्हणूनच हे चित्र छान पद्धतीनं आपल्या मोबाईल मध्ये कैद करता येईल अशा पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं आहे. अगदी वेगवेगळ्या रंगाच्या टी शर्ट्स प्रत्येकाच्या अंगावरती आहेत आणि त्या टी शर्ट्स मधून प्रत्येक रंग अगदी व्यवस्थितपणे आपल्या सगळ्यांना दिसतो आहे. आणि हे चित्र फार सुंदर, फार अप्रतिम पाहायला मिळते. आणि याच प्रीमियर लीगचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना खेळताना गणपतीचं पूजन प्रेमनाथजी साहेब, प्रेमनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्याला अजून एखादा खेळाडू पुढे उशिराने येत असतील तर आपण लगेच स्वार्थपणे जाऊन जोडायचा.
लगेचच आपण राष्ट्रगीताकडे वळणार आहोत. चला कॅप्स आपल्या सगळ्यांच्या आहेत त्या कॅपचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आपल्या ग्राम सुधारणा मंडळ लहानपणाचे विद्यमान अध्यक्ष बाळचंद्रजी पाटील म्हणजे पाटील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यावरती कार्यरत करत असताना सामाजिक कार्य असेल अशा बऱ्याच कार्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आणि आताच नुकतेच जय हिंद ही फाउंडेशन ज्यांच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे ते आज असेल बीसीसी अध्यक्ष सन्माननीय आदरणीय एन.डी. पाटील साहेब यांची उपस्थिती नेहमीच असते. प्रोत्साहन असतं आपल्या सगळ्या खेळाडूंना. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहेत बी.एन. टाके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूयात शुभ सन्मान मायेचा आपुलकीचा ओळख पुत्राप्रमाणे आणि पुत्राची ओळख वडिलांप्रमाणे. खरं तर संदेश दादांचं नाव जेव्हा जेव्हा घेतलं जातं तेव्हा ते संदेश रत्नपाल ठाकूर असं नाव घेतलं जातं. कारण रत्नपाल ठाकूर म्हणजेच आपल्या खोपटे गावातील एक ढोलकीवरची संघ मालकांचा आपण सन्मान नंतर करणार आहोत. मान्यवर म्हणून आपण पराग ठाकूर यांच्या सन्मानाकडे वळूया. त्याचप्रमाणे कॅप्टन सगळ्या जर पॉसिबल झाले तर सगळ्या कॅप्टनने या. सन्माननीय आदरणीय परागजी ठाकूर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आहे. न चुकता येतं सगळ्यांनी. दिलीपजी ठाकूर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. बबलीजी पाटील यांच्या शुभ हस्ते आणि बी.एन. टाके साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आहे. तो म्हणजे जे अविरत असं मेहनत घेतात मैदान बनवण्यापासून ते विकेट बनवण्यापासून ते संपूर्ण जे आज शेवटच्या क्षणापर्यंत नियोजनामध्ये असतात ते खास जे आमची टीम आहे ते मग सत्यजित असतील बरेचसे नाव मला येत नाही पण त्या सर्व मंथन असतील सागर असतील या सर्व टीमचे जे 20-22 खास करून मोजके शिलेदार जे काम करतात त्यांचे सुद्धा आमच्या बीपीएलच्या वतीनं खास करून आभार धन्यवाद. निकल जाए वो बकते नहीं है हम कोई आंधी से जाकर कह दे औकात है क्योंकि तूफान है प्रेरणा दवा का बादल पैदावार हो गया है सामना हो गया बाणपाडा प्रीमियर लीग पर्व 5 मधील पहिला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सामन्याचा होताचा नव्हतं करून देणारा हा अष्टपैलू खेळाडू आहे. उमर बचपन की मगर दिल बचपन का 500 रुपये एन.डी. पाटील साहेबांना नक्कीच्या वतीनं प्रेमनाथ पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अरे खेळ तसा झालाय अप्रतिम. प्रेमनाथ दादा हंसी आज इथं पाहिजे होती असं मला वाटू लागलंय. आपल्या वडिलांचा खेळ बघताना अगदी ऊर भरून आला असता. तर कदाचित जर परंतु रोशन दादा यांच्या वतीने हे सामने काही झालं. शेवटचा चेंडू मी त्यांना देखील बघितलं होतं कसं वाटत होतं शेवटचा अंतिम एक चेंडू आणि 2 धावांची गरज असताना काय मनामध्ये धुरधुर होती. ऍक्च्युली मनामध्ये भीती होती समजाची पण जेव्हा 2 ओव्हरमध्ये 22 रनची शक्यता होती त्यावेळी मी ऋतिकला सांगितलं होतं की ऍटलिस्ट 10-11 धावांचा तरी तू गॅप ठेव कारण मी प्रॅक्टिस नाहीये. मी म्हणजे जवळजवळ 2 वर्षानंतर खेळतोय म्हणजे असं तेवढं प्रॅक्टिस नाही आता गेममध्ये राहिलेली आणि मला तर वाटतं ही मॅन ऑफ द मॅच जी आहे ही मला तब्बल 10 वर्षानंतर आनंदच वेगळा. हा त्याच्याबद्दल थँक्यू धन्यवाद. नक्कीच पुढच्या स्पेरीसाठी देखील तुला खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच चांगला खेळ झाला. माझ्या समेत आज बी.एन. टायगरचे कर्णधार वैभव पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. वैभव काय सांगशील आजच्या मॅच बद्दल. पहिलाच सामना आहे आज पहिलीच मॅच आहे म्हणजे रणनीती आम्ही काय सांगू शकत नाही तरी आमचा टार्गेट 60-70 रनचा आहे. बघूया आता आमचे प्लेयर ओपनिंगला गेलेले आहेत. खेळ कसं खेळतात ते आम्ही तुम्हाला सांगू. ठीक आहे वैभव तुला पहिल्या मॅचसाठी शुभेच्छा असतील. धन्यवाद. या ठिकाणी या बी.एन. टायगरचे मालक बी.एन. टाके साहेब हे देखील उपस्थित आहेत. तुमची काय रणनीती असेल या बाणपाडा प्रीमियर लीग बद्दल. गुड शॉट यार शाबास. आमचे संघनायक फक्त ह्या BPL आपल्या बाणपाड्याचे आहे या सुखरूप आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी आम्ही म्हणतो. हा विजय प्रथम हा कौल आहे. फक्त आपल्या सर्व बाणपाड्यातल्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं आणि आनंद उत्सव साजरा व्हावा हाच माझा उद्दिष्ट आहे. धन्यवाद बी.एन. टाके साहेब. आपली बाणपाडा प्रीमियर लीग यशस्वी होणार. गोपाल काकांचा आशीर्वाद आहे. गिरवा देवाची पुण्याई आहे. नक्कीच आपली बाणपाडा प्रीमियर लीग यशस्वी होईल. धन्यवाद.
तर आता माझ्या समेत हंसी 11 संघाचा कर्णधार मनीष म्हात्रे उपस्थित आहे. पहिलाच सामना होता हंसी 11 विपक्ष आर्या 7 आणि शेवटच्या षटकामध्ये मनीष 6 धावा असताना असं ऐकून वाटलं होतं का हा संघ हंसी 11 हा संघ पराभूत होईल, परंतु तसं काही झालं नाही. पण मनीष म्हात्रे, तुम्ही 1-2 शब्दांमध्ये तुम्ही सांगा की कर्णधार म्हणून तुम्ही शेवटच्या षटकामध्ये कशी काय प्लॅनिंग केली होती? कर्णधार म्हणून माझ्यावर जिम्मेदारी होती आणि माझा पूर्णपणे विश्वास होता प्रेमनाथ पाटीलवर, तो मॅच जिंकून देईल. आणि जिथं सागरची कॅच झाली टर्निंग पॉईंट तिथं आमचा अजून आत्मविश्वास वाढला आणि ती मॅच आम्ही जिंकलो. आणि प्रेमनाथ पाटील हे तुमच्या संघाचे संघ मालक देखील आहेत, म्हणजे त्यांच्यावरती बराचसा प्रेशर होता शेवटच्या षटकामध्ये. हो, पूर्ण. आणि तुम्ही प्रेमनाथ पाटील यांनी एक चांगली गोलंदाजी केली आणि तुमच्या संघाला विजयश्री प्राप्त करून दिला. धन्यवाद मनीष म्हात्रे, तुम्हाला पुढच्या मॅच साठी खूप खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद. नमस्कार मंडळी, माझ्यासोबत आता क्रिशा 11चा एक खेळाडू हरेश मस्कर या ठिकाणी उपस्थित आहे. हरेश मस्कर, याच्यानंतर तुमची मॅच आहे, तुमचं काय मत आहे? आता पहिलीच मॅच आहे तुमची प्लॅनिंग काय आहे आम्हाला जर सांगितलं तर बरं होईल. हरेश, आमची आता आमचे टॉच कॅप्टनच्या डिपेंड आहे. अच्छा, पहिले टॉच जितलं महत्व आहे आणि मेन आमचं त्यांच्या टीम मध्ये वासुदेव ठाकूर गोलंदाज आहे, तो अप्रतिम असे गोलंदाजी करतोय. त्याची थोडी आम्हाला भीती वाटते का त्याची गोलंदाजी आहे ना ती चालली नाही पाहिजे असं आम्हाला वाटतं. मग अच्छा, मग तुमचं म्हणणं असं आहे की वासुदेव ठाकूर एक फिरकी गोलंदाज आहे, तर तुम्ही म्हणजे त्याच्याबद्दल काय प्लॅनिंग वगैरे आखलेली आहे का? आमचं मत होतं काय, त्याचे उरीत तरी आम्हाला 10 धावा निघाल्या तरी भरपूर होतील. अच्छा, त्याची भरपूर मत. आणि बाकी कुणाल ठाकूर बद्दल तुमचं काय मत आहे? तो कर्णधार आहे कुणाल ठाकूर, वंश आणि यश 11चा. त्याच कुणाल ठाकूर तर फलंदाज आहे, पण तर आम्ही प्रयत्न करू का लवकरात लवकर त्याची विकेट घेऊ. अच्छा, ठीक आहे. हरीश मस्कर, तुम्हाला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील. धन्यवाद. तर नमस्कार मंडळी, माझ्या समवेत यश आणि वंश 11चा कर्णधार कुणाल ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहे. कुणाल, तुमची रणनीती काय असणार आहे? रणनीती काय नाही, हा पाड्या मर्यादेचा गेम आहे आणि मजा मस्तीमध्ये खेळला जाईल. अच्छा, आणि कुणाल मी तुम्हाला काय सांगतो, तुमचा म्हणजे नक्की टार्गेट कोण असणार आहे आता? कारण की तुमचा सामना हा टीम क्रिशा 11 संघासोबत आहे, तर तुमचा टार्गेट काय असणार आहे? टार्गेट असं काय नाही, एन्जॉय साठी खेळायचं आणि मॅच जिंकायसाठी खेळायचा. राहुल त्यांचा कॅप्टन आहे आणि आम्ही दोघं एकच टीम मध्ये असतो, त्याच्यामुळे आम्हाला खेळण्याची माहिती आहे होतात. बरोबर, एकमेकाचे धागेदोरे तुम्हाला माहिती असतील. तर कुणाल, धन्यवाद, तुला पहिल्या मॅच साठी शुभेच्छा असतील. ओके. प्रयत्न नक्कीच वैभव पाटील या काढूचा होता, परंतु तसं काही घडलेलं नाही. आणि यावेळेस मात्र सिंगल मिळेल, या सिंगल स्ट्राईक रोटेट झाल्या. वैभव पाटील आणि ओमकार पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला टॉस पाहायला मिळेल. पराग ठाकूर यांनी टॉस उडवला आणि टॉस लागला आहे तो म्हणजे राहुल. अगदी दोघांनाही देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया आपण कॉम्बॉक्स कडे. सगळ्यात आधी विनंती करेन एनडी पाटील सरांना की आपण कुठल्या पवित्र शोभेत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण द्यावा. 51 धावा, 11 धावा देत एक विकेट, अर्थात अभिजित कर्णधारला बरं माघारी पाठवलं. काय प्लॅनिंग होतं? खरं तर अभिजितची विकेट तर पाहिजे होती आणि आपल्या गोलंदाजांना काय सांगितलं होतं? कारण बेसावत राहायचं नव्हतं. तुम्हाला माहिती आहे खेळपट्टी फलंदाजांना देखील पोषक आहे, काय सांगू शकाल? आणि एनडी पाटील साहेबांच्या वतीने देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. रणनीती अशी काहीच नाही. मी टॉसवर होतो आणि अगोदरच सांगितलं की 50-60 धावा बोलू भरपूर होतील, पण आमच्या एक पाठोपाठ विकेट जात होत्या. मलाच पिचवर थांबायला लागले, कारण 5 ओव्हर टिकलो तर काहीतरी स्कोअर आपला होऊ शकतो. त्यासाठी मी अभिजितची 1 ओव्हर खेळून काढली आणि बाकी 2 ओव्हर असतील त्या मला फार चांगल्या भेटल्या मारण्यासाठी आणि आमचा 75 धावांचा टार्गेट सक्सेसफुल झाला. प्रीतमादाची गोष्ट बोलायला गेलो की
बीसीसी संघ असताना त्यांनी भरपूर म्हणजे विकेट किपिंग करता वेळी भरपूर अनुभव आहे त्याला आणि भरपूर तो सांगतो की कसं बॉल टाकायचं काय करायचं ते सगळं जास्त करून हा क्रिकेट विकेट किपरवरच गेम असतो कारण तुम्ही मगाशी बोलत की 6 बॉलात 6 वशिनीच्या विरुद्ध तोच किपर होता आणि त्यांनीच मी बॉल डॉट करून त्यांनी ती पंकज तांगेला बाद केलं होतं. हा, नक्कीच चांगला खेळ आहे. पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मी काय म्हणतो प्रत्येक संघाचे संघ नाही जरी टीम आलेले असतील तर